डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्धाकृती पुतळा मनपामध्ये बसवावा व चौकाचे नामकरण करण्याची मागणी। अहिल्यानगरमध्ये 27 जुलै 2025 रोजी भारताचे महामानव, राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संबंधित चौकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी स्थानिक समाज बांधव व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती सदस्यांनी आज मनपाकडे निवेदनाद्वारे केली आहे। सदर चौक परिसरात यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा होता, मात्र आता भव्य अशा पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण होत असून जुना पुतळा विस्थापित करून तो महानगरपालिकेच्या आवारात बसवावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। याशिवाय नव्याने नामकरण होणाऱ्या चौकात उड्डाणपुलाच्या भिंतीवर भव्य नामफलक लावण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन उपायुक्त विजय मुडे यांना देण्यात आले आहे। यावेळी परिमल निकम, सुरेश भाऊ बनसोडे, अजय साळवे, सुनील शिंदे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, नाथा अल्लाट, पोपट जाधव, विजयराव भांबळ, विशाल भिंगारदिवे, विलास साठे, महेश भोसले, सिद्धार्थ आढाव, जाधव डियार, जाधव एलबी, अंकुश मोहिते, सुजन भिंगारदिवे, ऋषी विधाते, सागर विधाते, भाऊसाहेब अल्लाट, सिद्धार्थ आढाव, ओम भिंगारदिवे, येशुदास वाघमारे, संजय ताकवले इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी महेश कांबळे साठी या ठिकाणी आलेलो। निवेदनामध्ये काही मागण्या प्रस्तुत केलेल्या आहेत। त्या पुढील प्रमाणे 1 नंबरला ज्या ठिकाणी प्रस्तावित पुतळ्याचं अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे त्या चौकास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं त्या चौकास नाव देण्यात यावे। त्याचप्रमाणे पूर्वीचा असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा त्याचं सन्मानाने महानगरपालिकेमध्ये त्याचं उद्घाटन व्हावे, स्थलांतर व्हावे, अशा काही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते आलेलो आहोत। मी सर्व नगर शहर आणि जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी प्रेमींना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने दिनांक 27 जुलै रोजी होणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी। जय भीम। मी नाथाभाऊ अल्लाट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्यासाठी आम्ही भेटीसाठी आलो होतो। दुसरं, बाबासाहेब आंबेडकर चौक हे नाव पुलाला देण्यात यावे असा आम्ही प्रस्ताव आयुक्त साहेबांना यावेळी दिलेला आहे। आणि येत्या 27 तारखेला सर्व महाराष्ट्रातून आणि नगर जिल्ह्यातले असलेले भीमसैनिक सर्व या ठिकाणी 27 तारखेला पुतळ्याच्या अनावरणासाठी येणार आहेत। त्यानिमित्त मी सगळ्यांना आवाहन करेल का 27 तारखेला आपण सर्वांनी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे। धन्यवाद। जय भीम। ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती समितीच्या वतीने आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आज त्यांना निवेदन दिलंय आणि 27 तारखेला जो अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे तो भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी त्या चौकाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं नाव देण्यात यावे व जो बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा आहे पूर्वीचा त्याचं पुनर्वसन महानगरपालिकेच्या आवारात चांगल्या जल्लोषात ते पण करण्यात यावं अशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो। आणि उद्याचा 27चा कार्यक्रमाला सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी भीमसैनिकांनी उपस्थित राहावं ही विनंती। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला, विरंगुळा
विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गाचं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.